राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट के शहर जिला उपाध्यक्ष राहुल देवतले ने अमृत जल योजना को लेकर मनपा को आड़े हाथों लिया। चंद्रपुर शहर महानगर पालिका की अमृत योजना को लेकर अब एक बार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट के जिला उपाध्यक्ष राहुल देवतले ने आवाज़ उठाई है और उन्होंने कहा है कि इस योजना के विरोध में उन्होंने अनेक आंदोलन किए, मनपा को निवेदन सौंपे, मगर मनपा ने अभी तक इस संबंध में कोई सूद नहीं ली। और उन्होंने यह भी कहा कि आने वाले समय में इस संदर्भ में वे तीव्र आंदोलन करेंगे। अजून अमृत जल योजनेसाठी नवीन योजनेसाठी अमृत जल 255 कोटी त्या निधी उपलब्ध केला, तरी अमृत जल योजनेचे काम अजूनही काही झालं नाही। पुष्कळशा ठिकाणी पाईपलाईन नाही गेले, असे खूप चंद्रपूर शहरातले असे खूप प्रभाग आहे, वार्ड आहे की अजूनपर्यंत तिथं काही लाईन पोहोचली नाही। पाण्याचा जे मुद्दा होता की पहिल्या मजल्यापासून की दुसऱ्या तिसऱ्या मजल्यापर्यंत पाणी जाणार, आज सर्वसाधारण पहिल्याच मजल्यापर्यंत पाणी नाही जात। हे खोटं बोलून हे अमृत जल योजनेचे हे काम निकृष्ट दर्जाचे हे महानगरपालिका प्रशासन करून राहिले आहे। त्याच्यानंतर चंद्रपूर शहरामध्ये 2017 मध्ये मल निसारण योजना आणली होती। 2007 मध्ये मल निसारण योजना आणल्यानंतर ते मल निसारण योजना 95 कोटीची होती, त्याच्यात 50 ते 60 कोटीचा भ्रष्टाचार झाला। 2024 पासून संपूर्ण चंद्रपूर शहर खोदून ठेवून दिलं। मल निसारण नावाच्या योजनेच्या अंतर्गत 255 कोटीची हे मल निसारण योजना होती, तरी या एवढा मोठा भ्रष्टाचार होऊनही वारंवार भ्रष्टाचार होऊनही इथची महानगरपालिका प्रशासन सुस्त आहे, ते कोणतीही कारवाई करत नाही। आम्ही वारंवार निवेदन देतो, आंदोलन करतो, पण आमच्या आंदोलनस्थळी भेट सुद्धा नाही देत इथच्या महानगरपालिकेचे प्रशासनाचे अधिकारी। कुणी आमच्याकडे लक्ष नाही देत। त्यासाठी आम्ही वारंवार निवेदन दिले, सर्व गोष्टी केले, आंदोलन केले, पण चंद्रपूर शहरवासीयांच्या जनतेला आम्ही न्याय मिळवून देणार यासाठी आम्ही सक्त राहू। आणि त्यानंतर असाच हा भ्रष्टाचार जर चालू राहणार, याच्याही पेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करू। सी टीवी के लिए हमारे प्रतिनिधि वैभव यारकर की। अंत में आज के मेन हेडलाइंस पर एक नजर।